राजू शेरजी काय वा चांगली गंमत करून राहिले असं बसले लोक हसवून राहिले नाही 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 बोललो, चाल जाऊ चला आहो चाल बर भाऊ आला गंमत पाहू आहो दुर्गुण परगी आले आहो दुर्गुण परगी आले या नको यार गंमत केली हो या गंमत शाहिर साहब अपने अक्ल का इस्तेमाल करते हम भी अपने अक्ल का इस्तेमाल करते और तेरे सवाल का जवाब सरेआम दिया करते तेरे सवाल का जवाब सरेआम दिया करते तू तू बोल अगले राउंड में आड़ी तेरी भाषा तू बोल अगले राउंड में आड़ी तेरी भाषा फाड़ दूंगा जगह पे फाड़ दूंगा तुझे जगह पे फिर होगा तमाशा तुझे फाड़ दूंगा जगह पे फिर होगा तमाशा तुला काय वाटलं का आता पण शेरामध्ये शेरामध्ये तर त्यात गपनेवाला नाही बोले मला माहिती आता किती शेर आहे शाहिर साहेब बोले का म्हणायचं आहे चाल भरे भाऊने गंमत पाहू धुरून पार्टी आली यांना भयान गंमत केली याच्या बापानं म्हातारीत केली शाहीर साहेब बोले हे म्हणायचं आहे की तुम्ही कोणती भयान गंमत केली आणि तुमच्या बापानं कोणती म्हातारी नेली हे तुम्हाला सांगायचं आहे तुमचे कोणती भयान गंमत झाली आणि तुमच्या बापानं कोणती म्हातारी मिळली या गमतीबद्दल हे शाहीर साहेब तुम्हाला सांगायचं आहे लक्षात ठेवा मी सामने काय म्हणतो फुटलाय ढोलकी वाल्याचा डग्गा फुटलाय काला सुराचा पाहून रंग एका कोणत्यात जाऊन बसला कोण रामूशेर आणि राजूशेर कारण की उपावण्या जातो बरोबर आहे तेजवरी हातपाय झाडून घेतले जे नाही बोलायचं ते बोलून घेतलं आणि एका कोणत्यात बसला साऱ्या गमतीची रंगत गेली कोणते लोक कमी झाले साऱ्या गमतीची रंगत गेली याच्या बापानं म्हातारी मेली याच्या बापानं म्हातारी मेली
शाहीर दया येत तुझ्यावरी. नको बाई 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 बाई. कारण की पुराणी शायऱ्या मला थोडा विचार येते बरोबर आहे. आणि विचारानं चालतो मी, पण मुरकून आलं त्याचा भकाभका वाकून दिलं. आता अरे जास्त मस्ती करू नको शाहीर दया येत तुझ्यावरी. एका दणक्यानं पडशील उताना मग रडत जाशील आपल्या घरी. असं नको करू. नाही नको करा. किला डोळ्याने हे किला ठुकली. अरे किला डोळ्याने किला ठुकली. गोरी गण्याची लायन चुकली. अरे गोरी गण्याची लायन चुकली. नकल खपली. नाही नकलाची नकल खपली. किलाट वाल्याने किलाट फुकली. थोडी गाण्याची लाहेन चुकली. आता किलाट वाल्याने किलाट फुकली. थोडी गाण्याची लाहेन चुकली. नाही नकल्याची नक्कल खपली आणि थोडीशी मजा डॅन्सरने लुटली. अगं बाई 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 बाई. या डॅन्सरच्या भोशा कशा आहे या त्याच्यात काय दम आहे हो? ओय. नाही याच्यात काय दम आहे? हिरो म्हणजे काय पुरा दम राहिला सगळं मार्गाने चालता सीधा. का सगळे कलाकार ह्या पहिल्या बांधवती मागचा कोरस किती हुशार होता. मागच्या कोरस साथ दिली. माझ्या कोरसनं साथ दिली. याच्या पप्पाने म्हातारी केली. याच्या पप्पाने म्हातारी केली. कारण की 2 राऊंडला 2 शेर झाले. तिसऱ्या राऊंडला मासाने दुसऱ्या शेरांचे तू होतं रामू साहेब. तिसऱ्या राऊंडला दुसऱ्या शेरांचे तोपा बनून माझ्यासाठी. तिसरा स्थिती माय बालाबाद चर्चा करणार. ते शायरी करतो ठोक. तुला काय वाटतंय का? झेंडू झेंडू बाप समजला का? काही ना काही बोलतो आमचा बयासारखा. तुला वाजवलं पाहिजे लेखाले. अरे धोबी का कुत्ता घर का न घाट का. ऐसी सी रीत है काही बोलाची. करण्यावर मी कुठ नाहीये. अंकुश भाऊजी नेवारे यांच्याकडून मला 50 रुपये दिला. अंकुश भाऊजी तुमचं नाव किती आहे का बाई. हिरवा हिरवा लसूण हिरवा हिरवा लसूण अमर वेलापासून. हिरवा हिरवा लसूण अमर वेलापासून. ए अंकुशजी मी काय म्हणते तुझ्या माझ्या प्रेमाची सुरुवात होते लव्ह लेटर पासून. धोबी का कुत्ता घर का न घाट का. ऐसी सी रीत है. अरे करण्यावर मी कुछ नहीं करता है मेरी जीत है. तेरे कहने से क्या होगा. तेरे कहने से क्या होगा. इंसाफ करने वाली पब्लिक बड़ी ज्ञानी है. ये तेरे कहने से क्या होगा. ये इंसाफ करने वाली पब्लिक बड़ी ज्ञानी है. ये या ईमानदारी का पता चलेगा तेरे दूध में कितना पानी है. ईमानदारी का पता चलेगा और तेरे मेरे दूध में कितना पानी है. ऐसी ठोक चाहिए गेल्याने गेल्याला पडसाला फुलं नको. अरे घी सुदेव
सीधे उंगली से निकलता नहीं। नहीं हाँ? घी सीधे उंगली से निकलता नहीं, टेढ़ी करना पड़ता। पड़ता और सच बात उतारने के लिए कुछ मुसीबत खड़ी करना पड़ता। पड़ता पड़ता बात उतारने के लिए कुछ मुसीबत खड़ी करना पड़ता है। अरे लातों का भूत बातों से नहीं मानते, लातों का भूत बातों से नहीं मानता। कुछ नया सोचना पड़ेगा और इसको ये शायर को सीधे रास्ते पे आने के लिए इसी कलपट भी सीखना पड़ेगा। शायर को सीधे रास्ते पे आने के लिए इसे कलपट भी सीखना पड़ेगा। तो शायर साहब को बन गया, शायर साहब बोले मारते मला शायर साहब तसं मी गाण्याला आधार आहे का नाही, मग तुझा माझा शेराली आधार आहे। तुला काय वाटते? नाही बा. जसा गाण्याला आधार देतो प्रवचन करून सांगतो आपल्या आई वडिलाले आपल्या शेराचे प्रवचन करतो त्यावेळेस तो रावण त्या विभीषणाला समजू सांगे, अरे मी तिन्ही लोकांचा श्यामी आहो, मी तिन्ही लोकांचा श्यामी आहो, तू त्या वनवासी रामाचं आराधना करतोस, त्याची भक्ती करतो, तू माझी भक्ती काय नाही करत म्हणे। त्या विभीषणला समजावलं आणि नाही समजला विभीषण आधीला लात करून हाकलून दिलं। कोणाला? त्या विभीषणाले। म्हणून लातो का भूत बातोस नाही मानता। शाहीर साहेब म्हणले मला लाता सांगितल्या म्हणा, कल्पनी शेखा सांगितलं म्हणा, शाहीर साहेब त्याचं उल्लंघन करून सांगितलं म्हणणार नको बोले आणि म्हणा तर मग करू कल्पनी शेखी